निवडणूक आली की यांना मराठी भाषा आठवते, यांना मराठी माणूस आठवतो आणि निवडणूक एकदा संपली की मग हे मराठी माणसाला, मुंबईकरांना आणि मुंबई शहराला विसरतात आणि मग त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीच्या हिशोबामध्ये हे लागतात. आणि म्हणून गेल्या 25 वर्षामध्ये दाखवायला एकही काम नाही. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. तुम्ही गेल्या 25 वर्षामध्ये केलेलं एक काम दाखवा. हे आमचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे. चॅलेंज. एक काम दाखवा. आपण फक्त भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. अरे कोविडच्या काळामध्ये 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीर साठी ज्या वेळेला मुंबईची जनता वण फिरत होती, त्यावेळेला हे कोविड मध्ये भ्रष्टाचार करत होते. यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, यांनी थर्मोमीटर नाही सोडला, यांनी पीपी किट नाही सोडले, यांनी बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत. आणि मुंबईच्या कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे. आणि आता आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता, मतांच्या लांगुल चालना करता यांनी स्वतःवरती हिरवी चादर ही ओढवून घेतलेली आहे. हिरवी चादर ओढवून घेतलेली आहे. आपण बघितलं की कोणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. बॉम्बस्फोटाच्या आरोपीने कुठल्या उमेदवाराचा प्रचार केला होता. आणि परवाच आपण बघितलं की पाकिस्तान जिंदाबादचा घोषणा देणारा रशीद मामूला पक्षामध्ये कुणी प्रवेश दिला होता, किंवा त्या वर्सोयामध्ये मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असलेल्या मुलतानीला कोणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला होता. कालच या ठिकाणी न्यूयॉर्कचा मेयर आहे झोराम ममदानी. या ममदानीने त्या उमर खालिदला या ठिकाणी त्याची चिंता व्यक्त केली. जो उमर खालिद जेएनयू मध्ये ज्यांनी घोषणा दिल्या कि भारत तेरे टुकड़े हो गए, इंशाअल्लाह इंशाअल्लाह, आजादी हमें हिंदुओं से चाहिए. या उमर खालिदने 2018 मध्ये या मुंबई शहरामध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्या उमर खालिदचा एकही कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी होऊ दिला नाही. परंतु तोच उमर खालिद हा 5 जानेवारी 2020 ला ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्या गेटवे ऑफ इंडिया वरती त्या उमर खालिदने सीएच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी धरणं आंदोलन दिलं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते. आणि अशा या उमर खालिदला जर झोराम ममदानी त्याची जर चिंता व्यक्त करणार असेल, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक कटकारस्थान आहे. जगातली काही आंतरराष्ट्रीय शहरं ही जिहादी, आतंकवादी, इस्लामिक फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी एक कटकारस्थान रचलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहराचा रंग कसा बदललेला आहे. आणि तशाच प्रकारचं कटकारस्थान हे मुंबई शहरामध्ये सुद्धा होत आहे. आणि या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानामध्ये उद्धव ठाकरे हे त्याचे भागीदार आहेत. उद्धव ठाकरे त्याचे भागीदार आहेत. उमर खालिद बरोबर स्टेज ज्यांनी शेअर केला होता, उमर खालिद बरोबर जे कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते, या उमर खालिदचा कळवळा यांना आलेला आहे. पण आज या मंचाच्या माध्यमातून यांना आपण सर्वांनी मिळून इशारा देऊया की येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचं ममदानीकरण आम्ही होऊ देणार नाही. मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही. आम्ही मुंबईची न्यूयॉर्क होऊ देणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित तमाम कार्यकर्त्यांना मी इतकंच विनंती करू इच्छितो की तू ही सागर तू ही किनारा, तू ही सागर तू ही किनारा, ढूंढता है तू किसका सहारा, कर्म कर फल की चिंता न कर तू, ये परीक्षा न होगी दोबारा, ये परीक्षा न होगी दोबारा, ये परीक्षा न होगी दोबारा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. खूप खूप धन्यवाद अमितजी. आपलं जोशपूर्ण भाषण आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवीन ऊर्जा देऊन गेलेलं आहे. आणि निश्चित रूपाने आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे, येणाऱ्या 15 तारखेला हे सर्व कार्यकर्ते परिश्रमाची पराकाष्ठा करतील. कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आपल्या मंचावरती असे नेतृत्व आहे ते 2 तास फक्त झोपतात किंवा विश्रांती घेतात, आणि संपूर्ण बाकीचे उरलेले तास हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी, तुमच्या आमच्यासाठी ते पूर्ण परिश्रम करून आपल्याला ह्या महाराष्ट्राला उज्ज्वल दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करत असतात. आजची ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नगर परिषदांमध्ये देखील कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या अगोदर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका ह्या नेत्यांच्या निवडणुका झाल्या. परंतु कार्यकर्त्यांच्यासाठी
दिवस रात्र मेहनत करणारे, परिश्रम करणारे हे नेतृत्व आपल्याला इथे लाभलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपल्याला वाजवायला लागतील, कारण 2 तास विश्रांती करून कार्यकर्त्यांसाठी, महाराष्ट्रासाठी झटणारे हे नेतृत्व आहे. आणि बाकीच्यांचा जर विचार करायला गेलं तर 2 तास महाराष्ट्रासाठी आणि 2 तास फक्त कार्यकर्त्यांसाठी काम करणारे दुसरे नेतृत्व आहे. त्यामुळे आपल्या नेतृत्वांकडे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं हे प्रतीक आपलं नेतृत्व या मंचावरती बसलेलं आहे. मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचं स्वागत करण्यासाठी मी शिवसेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस शेवाळे साहेबांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. महायुतीचा भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे आमचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांचा देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. माननीय रामदासजी आठवले यांचं स्वागत करण्यासाठी गौतम भाऊ सोनावणे, सिद्धार्थ कासारे आणि सचिन भाई मोहिते यांना विनंती करतो की माननीय रामदासजी आठवले यांचा आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मी आशिष शेलारजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांना मी विनंती करतो की आपण या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं. माननीय रामदासजी आठवले साहेब. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, मी आज आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये. मी आज इथे आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये, पण मी नाही डोम कावळा. मी नाही डोम कावळा, मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा. माझा रंग आहे सावळा, माझा रंग आहे सावळा, पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा. मी नाही नाराज. मी जर राहिलो नाराज तर मुंबईमध्ये येईल कसं आपलं राज. म्हणूनच मी आलेलो आहे आज, म्हणूनच मी आलेलो आहे इथे आज, कारण मला चढवायचं आहे महायुतीच्या महापौराच्या डोक्यावर ताज. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण ते महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते आहेत. आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे.
तर आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये आहोत. 15 तारीख जवळ येत आहे आणि निवडणुकीची तारीख आहे 15. निवडणुकीची तारीख आहे 15 आणि मी सांगतो मुंबईच्या 15. मी सांगतो मुंबईच्या 15 आमची निवडणुकीची तारीख आहे 15. इथं जनसमुदाय जमलेला आहे सारा, ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी 12. आपल्याला मुंबई जी आहे ती मुंबई अत्यंत सुंदर बनवायची आहे. या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे. गोरगरीब जो समाज आहे तो समाज या मुंबईला उंच करण्यामध्ये, मुंबईला सुंदर करण्यामध्ये या मजुरांचा, ज्या कष्टकऱ्यांचा मोठा हात आहे. त्या लोकांना 300 फुटाचं फुकट घर, जवळजवळ 400 450 फुटाचं का आपलं बिल्डअप एरियाचं घर, अनेक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीमध्ये मोठं होत आहे. बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचं, 450 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा. आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आहे. आणि या देशामध्ये नंबर 2चा उंची असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू मिलची जागा 1 मिनिटामध्ये दिली. 3600 कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर, त्या किमतीला अर्थ नाही. पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही मागणी केली, पण त्यांच्याकडून निर्णय होत नव्हता. आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब 2014 मध्ये देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र त्यांना भेटले, मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर निघाली. राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे, तो पुतळा बनवतो. अनेक कामं जी आहेत ती कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक कलाकृतीचं एक प्रदर्शन, एक म्युझियम त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे. शांतीतूनच विकास होतो, शांतीतून प्रगती होते. आणि त्यांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे. माझ्या बौद्ध बांधवांना माझं निवेदन आहे, हे काँग्रेसवाले राहुल गांधीजी म्हणतात की संविधान बदलणार आहे, आम्ही संविधान बदलणार नाही, आम्ही काँग्रेसवाल्यांना बदलणार. ज्या संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे, घराघरामध्ये संविधान ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. देवेंद्रजींनी, एकनाथरावजींनी ही भूमिका मांडली आणि सगळ्यांच्या घरामध्ये संविधान गेलं पाहिजे अशी भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. देशाला एक ठेवायचं आपल्याला. आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहे. माझ्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की राजकारणामध्ये मागे पुढे होतं, पण मागे पुढे जरी झालं तरी मी मागे राहणार नाही, मी पुढे जाणार आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला महायुती सोबतच राहायचं आहे. कारण आमची मजबूत आहे महायुती, आमची मजबूत आहे महायुती. मग का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती? अरे आमच्याच हातात येणार आहे मुंबई येणार आमच्याच हाती, मुंबई येणार आहे आमच्याच हाती, पण मायावती जवळ आहे आमचा हाती. तर ठीक आहे, आज इथे आपण सगळेजण आलेले आहात. देवेंद्रजी आणि एकनाथरावजी बोलणार आहेत. अनेक ठिकाणी बीजेपी शिवसेनेची युती झालेली आहे आणि आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो, पण सगळ्यात जास्त जागा आपल्या निवडून आल्या.
आणि या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही कुठे एकत्र आहोत, कुठे एकत्र नाही. माझ्या पक्षाला काही ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत, काही ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्या का मिळाल्या नाहीत ते काही मला कळालं नाही. थोड्या थोड्या जागा तर सोडायला हव्या होत्या. पण ठीक आहे, आपली अडचण होती. त्या अडचणीतून पुढे जायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांसोबत देवेंद्रजींसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि पुढे आरपीआयचा सन्मान केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. एकनाथरावजींना मी भेटलेलो आहे आणि मी तुमच्या सोबत आहे. माझा पक्ष तर आपल्या सोबत आहे आणि मला मंत्री केलेला आहे. मी बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रामध्ये झालेला मी पहिला मंत्री आहे बाबासाहेबांच्या नंतर. माझ्या पक्षात की खासदार नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकॉग्नाइज आहे. गन्ना किसानी सिम्बॉल मला मिळालेला आहे. अजून 2 राज्यामध्ये छोट्या राज्यात माझा पक्ष रिकॉग्नाइज झाला तर मला देशाच्या पातळीवर नॅशनल पार्टीचा दर्जा मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी भाजप कमळ आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, सध्या धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे नाही, ते एकनाथ शिंदेकडे आहे. कारण उद्धवजींना वाटलं होतं की एकनाथ शिंदे लवकर जाणार नाही. ज्यावेळेला ते तिकडे चालले होते गुवाहाटीला, तेवढा उद्धवजींचा त्यांना फोन आला होता की या परत या, तुम्हाला करतो, मुख्यमंत्री करतो. पण उद्धवजी बनले त्याच वेळेला त्यांना बनवलं असतं तर ते तुमच्यासोबत राहिले असते. पण ठीक आहे, उद्धवजी आणि राज एकत्र आलेले आहेत, पण त्याचा अजिबात फायदा होणार नाही. काँग्रेस आता वेगळी लढती आहे. त्यामुळे मुंबई शहर जे आहे आणि 29 महानगरपालिका सगळ्या आपल्याला जिंकायच्या आहे. आणि मुंबईची महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबईचा महापौर आपला झालाच पाहिजे. मागच्या वेळेला 2012 मध्ये माझा पक्ष तुमच्या सोबत आला, महायुती सोबत आला, युती सोबत आला, त्यावेळेला महायुती झाली. आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान असताना सुद्धा भाजप शिवसेनेला आरपीआयच्या पाठिंब्यामुळे इथला महापौर करण्याची संधी मिळाली. आता का मिळणार नाही? मी तुमच्या सोबत आहे, नसतो तर मला माहित नाही. ठीक आहे, आमची मतं कमी मत आहेत, पण मी तुमच्या सोबत आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा माझ्या समोर आहे. मुंबईला त्यांनी भरभरून दिलेला आहे. मुंबईचे सगळे ब्रिज आहेत, मेट्रो आहे, अत्यंत झोपडपट्टीचा विकास आहे. अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत, भरपूर पैसा त्यांनी दिलेला आहे. आणि आता देवेंद्रजीचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार मुंबईसाठी फार मोठं चांगलं काम करत आहे. त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे. तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूं. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आठवले साहेब. आता एक आगळा वेगळा असा सत्कार सोहळा इथे होणार आहे. आपल्याला माहिती आहे मुंबईतले डबेवाले, त्यांचं नियोजन कशा पद्धतीने असतं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांची नोंद झालेली आहे. मी माननीय आमदार श्रीकांत भारती यांना विनंती करतो की आपल्या मुंबईच्या डबेवाल्यांना या मंचावरती घेऊन यावं. त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्वरित सर्व डबेवाले, आपल्या मुंबईचे डबेवाले त्यांच्या सत्काराला इथे मंचावरती आलेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण आणलेली भेट आपल्या दोन्ही मान्यवरांना इथे त्यांना सुपूर्द करावी. मुंबईतले डबेवाले, त्यांचं नियोजन, जी लोक कामासाठी जातात त्या योग्य व्यक्तीला योग्य डबा देण्याचं काम असतं. आणि हाच डबा ते भेट म्हणून आपल्या नेतृत्वाला देत आहेत. माननीय देवाभाऊंना, माननीय एकनाथजींना हे भेट स्वरूपात हा डबा त्यांना देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक अतिशय सुंदर असं बॅनर मुंबईकरांसाठी इथे आणलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून आपल्या या मुंबईकरांच्या डबेवाल्यांचं स्वागत करूया. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. हे परिश्रम करणारी ही मंडळी आहेत आणि एक
ठसा त्यांनी आपल्या कामाचा जागतिक पातळीवरती उठवलेला आहे। असे आपले मुंबईचे हे सर्व डबेवाले आपल्या मान्यवरांचा सत्कार करत आहेत। माननीय देवाभाऊंचा सत्कार करत आहेत। माननीय एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करीत आहेत। पुन्हा एकदा टाळ्या वाजवून यांच्या या कार्याला आपण सलाम करूया। आपण यांना नेहमीच पाहतो, असे आपले मुंबईचे खरे परिश्रम करणारे आपले हे सर्व बांधव आहेत। मी खूप खूप धन्यवाद त्यांना देतो की आपण इथे येऊन आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही एक जिव्हाळ्याची भेट दिलेली आहे। मी माननीय एकनाथजी शिंदे यांना विनंती करतो, महाराष्ट्राचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण इथे जमलेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला अंधार दूर करून नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या सावित्रीबाईंना मी वंदन करतो। आणि आजच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या विजयी मेळाव्याला विजय मेळावा ना आपला विजय पक्का आहे। उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित मंत्री केंद्रीय आपले रामदास आठवले साहेब, विनोद तावडेजी, रामदासबाई कदम साहेब, आनंदराव अडसूळजी, अमित साटमजी, आशिष शेलारजी, मीनाताई कांबळी, योगेश कदम, राहुल शेवाळे, गौतम सोनावणे, सिद्धार्थ कासारे, सचिन मोहिते, मिलिंद देवरा, रवींद्र वायकर, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाही घेतली, चालेल ना। सन्माननीय उपस्थित मान्यवर, सर्व खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मुंबईकर लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय। सभेला कार्यकर्ते उत्साहात आले, सगळं भरलेलं आहे, तुडुंब गर्दी आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे। आणि म्हणून हे कार्यकर्तेच या निवडणुका जिंकून देत असतात। आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, नेत्यांची निवडणूक लोकसभा विधानसभा झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे आम्ही या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आमच्या निवडणुकीसारखं लक्ष देऊन सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणणार। आणि म्हणून हा आपल्या प्रचाराचा शुभारंभ नाही, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही विजयाची नांदी आहे, विजयाची नांदी। महापालिकेची निवडणूक सुरुवातच धुमधडाक्यात झाली आहे। महायुतीचे तब्बल 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलंय। मी मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन करतो आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, कारण शेवटी सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत। हा इतिहास आहे आणि सुरुवातीलाच आपण
जो विजय मिळवलेला आहे त्यामुळे समोरच्या लोकांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची ही सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि 16 तारखेला विरोधकांचा बँड वाजवून आपल्याला गुलाल उधळायचा आहे. उधळायचं आहे ना. आपण लोकसभा जिंकलो, विधानसभेला ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि नगर परिषदेत देखील जवळपास 75% पेक्षा जास्त जागा मिळवून आपण हॅट्रिक केली आणि आता या महापालिकांमध्ये आपल्याला चौकार मारायचा आहे. आणि म्हणून या निवडणुकीत 2025 मी एकच सांगतो, 2025 तो सिर्फ टेलर था, अभी तो पूरी पिक्चर बाकी है. महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो आणि लाडक्या भावांनाही देतो, लाडक्या भावांना पण देतो. आणि एवढंच सांगतो, मी आपल्या नगर परिषदेमध्ये पाहिलं की आपल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती. आणि म्हणून ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे समीकरण झालेलं आहे. कारण विधानसभेत तुम्ही चमत्कार घडवून दाखवलेला आहे. सगळ्यांची बुकिंग रद्द करून टाकली. म्हणजे महाविकास आघाडीची त्यांनी सरकार बनवलं होतं. याला हात घालणार, त्याला हात घालणार, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवणार. पण लाडक्या बहिणीने त्यांचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करून टाकला. लाडके भाऊही त्याच्यात मागे नाही आहेत. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने आपल्याला भरभरून पाठिंबा दिला, भक्कम पाठिंबा दिला. विधानसभेमध्ये चमत्कार घडला. लोक किती आता पण अफवा पसरवत आहेत लाडक्या बहिणीच्या बद्दल. पण मी आपल्याला सांगतो की आम्ही दोघंही भाऊ इथे आहोत. दोघंही भाऊ इथे आहोत. कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. आणि जे जे आम्ही बोललोय ते करणार. काही लोक म्हणतात करून दाखवलं, त्यांना मी नंतर बघतो. पण आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो. आणि म्हणून तर लोकांनी विधानसभेत लँडस्लाइड मॅन्डेट दिलं. 232 महायुतीच्या जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्याने रेकॉर्ड ब्रेक झाला. काही लोक म्हणत होते, कोर्टात गेले काही लोक ही योजना बंद पाडायला. काही लोक म्हणाले काय महिलांना काय भीक देताय का, त्यांना काय विकत घेताय का. अशा प्रकारचे भाष्य करणारे आता कुठली तरी योजना त्यांनी आणली आहे. अरे असं बोलणारे लोक, या माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद करणारे लोक काय देणार. द्यायला दानत लागते, दानत. आणि ती दानत महायुतीकडे आहे, महायुतीने दाखवली आहे. आणि खरं म्हणजे हे सगळं लबाडा घरचं अवतान म्हणतो ना आपण, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार. काल कोणीतरी विजन डॉक्युमेंट दाखवलं म्हणा, कोणीतरी मला म्हणाला विजन डॉक्युमेंट. पण इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा कुठं गेलं होतं विजन. तेव्हा कुठं गेलं होतं विजन. या लबाड लोकांनी इतकी वर्ष फक्त आणि फक्त घबाड कमवण्याचं काम केलेलं आहे. फक्त पैसे कमवण्याचं काम केलंय, लुटण्याचं काम केलंय. मगाशी अमित साठे म्हणाले. आणि त्यामुळेच जनतेनेच यांचा सीझन संपवला. आता त्यांना विजन आठवलं. जनतेनेच संपवलं. कारण इतके वर्ष तुम्ही काय केलं.
आणि म्हणून आपल्या महायुतीचं काम तुम्हाला माहित आहे. आमच्याकडे कारण नाही आहे. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे महायुतीचं काम आहे. आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही. झटकेपट जो जे होईल ते पटापट करून टाकायचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही सभा जी आहे ही मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे. ही फक्त साधी सभा नाही आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या विकासाला जो जो आड येईल आडवा, त्याला आपल्याला काय करायचं आहे ते मी बोलत नाही. इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती, आता हे सोडवायची आहे ना. आणि म्हणून आपल्याला या मगरमिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे. काढायची आहे ना. कोण आहे बकासूर होता? त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा बलभीम सज्ज झालेला आहे. रामदास आठवले साहेब इकडे आहे. आपल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना. आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर. महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील कुठेतरी सांगितलेलं आहे. काही लोकांना फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, पण या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं सांगा तरी एकदा. एक तरी काम मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी केलं सांगा. नाहीतर मी सांगतो 10 कामं. कमी काळात किती कामं केली ते सांगतो. यांचा मराठीचा नाही, मलिद्याचा आहे, मतलबाचा आहे, मुजोरीचा आहे. वरून कीर्तन आतून तमाशा म्हणतात तसं यांचं काम आहे ना, बरोबर. आणि म्हणून आमचं तसं नाही. आमचा मराठीचा आहे, आमचा महाराष्ट्राचा आहे, आमचा महायुतीचा आहे. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. आणि म्हणून मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवताय. मग 20 वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात, कशासाठी वेगळे झाला होतात, ते पण एकदा सांगून टाका. त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता, अहंकार होता. आणि आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली. पण खरा ब्रँड कोण आहे? खरा ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब खरा ब्रँड आहे. आणि सामान्य महायुतीचा कार्यकर्ता हा ब्रँड आहे आपला. तोच या निवडणुका जिंकून देणार आहे. बाळासाहेबांचे विचार जपले, शिवसेनेचा आम्ही विचार जपला, शिवसैनिकांनाही आम्ही जपतोय आणि त्यांना यापुढे देखील कायम जपत राहणार. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी सांगतो, महायुतीचे कार्यकर्ते देखील आपल्याला जपायचे. हा कार्यकर्ताच प्रत्येक निवडणुकीमध्ये राबतो, मरतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो. आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे. मगाशी कोणीतरी सांगितलं, संभाजीनगरात त्या रशीद मामूला पक्षात घेतलं, तिकीट दिलं. काय चालू आहे? त्यांनी काय काय केलं होतं आपल्याला माहित आहे. आणि बाळासाहेब असते, देवेंद्रजी, तर यांना उलट टांगून फटके दिले असते की नाही? काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात. 7वीचं पुस्तक उघडतात. सूर्याजी पिसाळ, अब्दाली, अफजल खान, त्यांना सगळं आठवतात. आणि मला सांगा, बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे?
बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की त्यांच्या विचारांचे मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहित आहे. आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्रजींनी केले याचं मी साक्षीदार आहे. ज्या देवेंद्रजींनी त्यांना मी सांगितलं, विनंती केली, त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहित आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहित आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित नसतील. पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाही. तुम्ही ठरवलं होतं काय करायचं. आणि म्हणून सत्तेसाठी झाले लाचार आणि तोडली बाळासाहेबांच्या विचारांची माळ. जनतेलाच माहित आहे कोण खरा सूर्याजी पिसाळ. जनतेला माहित आहे. जनतेने पाहिलंय खुर्चीसाठी काय काय केलंय. आणि म्हणून आम्ही कायम शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही जे धाडस केलं ते आपल्याला माहित आहे. आम्ही कुणाची सत्ता घेऊन गेलो नाही. आम्ही सत्तेहून पाय उतार होऊन गेलो. आमच्या मंत्रिपदावर पाणी सोडून गेलोय. फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली म्हणून आणि शिवसेनेचं खच्चीकरण केलं म्हणून. आणि म्हणून आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता पाहिजे म्हणून, मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी सत्ता पाहिजे म्हणून सत्ता मिळवली. परंतु तुम्ही काय केलं? फक्त मुंबईला लुटण्याचं काम केलंय. तिजोरी लुटण्याचं पाप केलेलं आहे. तुम्हाला तुमचं भविष्य सेव्ह करायचं आहे आणि आम्हाला मुंबईचं आणि मुंबईकरांचं भविष्य सेव्ह करायचं आहे. फरक आहे. मला काय, माझं काय, कोणी आला की मला काय, माझं काय. अरे यापेक्षा या मुंबईला काय देणार, या महाराष्ट्राला काय देणार ते बघा. ते आम्ही इथं बसून बघतोय. आमचं काही नाही. महाराष्ट्राचं काय बोला, मुंबईचं काय बोला. परंतु मला काय मिळणार हे पाहिल्यामुळे मुंबईची जी आज दुर्दशा झाली आहे ते आपण पाहतोय. मराठी अस्मिता विकली, मराठी बाणा विकला, मुंबई विकली, शिवसेनेचं धनुष्यबाण घाण टाकलं, वाघाचं मांजर झालं. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा धनुष्यबाणाचा अधिकार काढून घेतला, मतदानाचा अधिकार काढून घेतला, त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे. हे पाप तुम्हाला करक केले आहे. आणि त्यांनी देखील मला वाटतं आता ते पण वेगळे, त्यांनी लात मारलेली आहे. आपली लढाई सुरक्षित मुंबई, स्वच्छ मुंबईसाठी आहे. आपली लढाई भ्रष्टाचार मुक्त मुंबईसाठी आहे. आपली लढाई प्रदूषण मुक्त मुंबईसाठी आहे. आपली लढाई ड्रग फ्री मुंबईसाठी आहे. आपली लढाई मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी आहे. आपली लढाई मुंबईकरांचं आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी करण्यासाठी आहे. मुंबईतल्या मराठी माणसासाठी मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या मुंबईसाठी आणि या महाराष्ट्रासाठी अनेक योजना केल्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं पुण्य देखील आम्हाला मिळालं. मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो की त्याने तात्काळ त्याला होकार दिला आणि देवेंद्रजींनी त्याचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तुम्ही काय केलं? फक्त मराठी मराठी मराठी. त्यांचा मराठी भाषेचा पुळका खोटा आहे. हे पुतना मावशीचं प्रेम आहे. त्यांना पुळका फक्त महापालिकेच्या तिजोरीचा आहे. महापालिकेच्या तिजोरीचा आहे. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो माहित तसं यांचा जीव कुठे आहे? मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून त्यांनी पाहिलं. अंडी खाऊन झाली तरी पोट भरलं नाही. आता अंडी कापायला निघाले, कोंबडी कापायला निघाले. पण दर वेळेला निवडणूक आली
की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव सुरू झाला असे सुरू होतं त्यांची पोपटपंची. असं फेक नॅरेटिव्ह पसरवून मुंबई खतरे में आहे, मुंबई खतरे में आहे. पण मुंबई खतरे में कधीच नव्हती आणि यांचं राजकारण मात्र खतरे में आलेलं आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून 2012 साली देखील हीच भीती दाखवून निवडणुका जिंकल्या. 2017लाही तेच केलं. आता निवडणुकीत पुन्हा तीच आवई उठवली आहे. तीच घिसीपिटी रेकॉर्ड सुरू आहे. कॅसेट त्यांचा स्क्रिप्ट रायटर पण तोच आहे, बदलत नाही. एकदा देवेंद्रजी बोलले होते बदला म्हणून, पण यांच्या संधी साधू स्वार्थी राजकारणाला आता मराठी माणूस भुलणार नाही. मुंबई मराठी माणसाची होती, मराठी माणसाचीच आहे आणि सदैव मराठी माणसाचीच राहील. डबेवाले आता येऊन गेले. हे मुंबई डबेवाल्यांची आहे, ही मुंबई गिरणी कामगारांची आहे, ही मुंबई चाकरमान्यांची आहे, ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे, ही मुंबई माझ्या गोर गरीब लाडक्या बहिणींची आहे, माझ्या लाडक्या भावांची आहे. आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ शकत नाही. मुंबईकरांना आता भावनेचं राजकारण नको आहे, त्यांना विकासाचं राजकारण. भावनेवर तुम्हाला आता निवडणुका जिंकता येणार नाही. तुम्हाला द्यावं लागेल, लोकांना विकास करून दाखवावं लागेल. आणि म्हणून मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत, मुंबईकरांना विकासाचे वारकरी पाहिजे. बदलली आहे परिस्थिती आता. मुंबईकर जनता सुज्ञ आहे. दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स. तर गेला जमाना. काम करणाऱ्यांच्या अशा लोकांच्या हातात मुंबई देणार, ज्यांनी मुंबईची वाट लावली अशा लोकांच्या हातात मुंबई देणार कधीच मिळणार नाही. एवढे वर्ष मुंबईत ज्यांची सत्ता होती तरी सुद्धा मराठी माणूस वसई, विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर इकडे का फेकला गेला, याचं उत्तर द्या. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार का झाला, कुणामुळे झाला, याला जबाबदार कोण, याचं उत्तर द्या. मुंबईच्या मेट्रो प्रकल्पात कोणी घातला, याचं उत्तर द्या. मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टचं वाटावळ, बेस्ट म्हणजे आपली बीएसटी, त्याचं वाटोळ कोणी केलं. कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली. बॉडी बॅग मध्ये पैसे बनवण्याचं पाप कुणी केलं. गरीब मुंबईकरांच्या घराचं स्वप्न धुळीला कुणी मिळवलं. मुंबईत मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कुणी घातले. गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कुणी पुसली. बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचे हाल कुणी केले. नंतर आपण घरं दिली, आपण घरं दिली. पत्रा चाळीतल्या लोकांना देशोधडीला कुणी लावलं. त्यांनी किती करून दाखवलं बघा. कचऱ्यात करप्शन करून दाखवलं, गटारात करप्शन करून दाखवलं, डांबरात करप्शन करून दाखवलं, खिचडीत करप्शन करून दाखवलं, मिठी नदीच्या गाळात करप्शन करून दाखवलं. आम्ही करून दाखवलं. कार्यसम्राट, कार्यसम्राट, हे कार्यसम्राट आहेत. हे मी म्हणेन करप्शन सम्राट आहेत. करप्शन सम्राट किती खाणार, किती खाणार. आणि त्यांची भूमिका करप्शन फर्स्ट आणि आमचं महायुतीचं मुंबई फर्स्ट. हा फरक आहे, हा फरक आहे. आमचं मिशन महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचं मिशन आहे. आणि म्हणून खूप वर्ष मुंबई लुटून खाल्ली तुम्ही. आता तुमची बनवा बनवी चालणार नाही. तुमच्या जाशामध्ये मुंबईकर येणार नाही. आता फसणार नाही. मराठी माणसाबद्दल बोलता, महापालिकेचे कंत्राट देताना कधीतरी मराठी माणूस दिसला तुम्हाला? हो प्रभाकरजी, तुम्हाला नाही, त्यांना. मराठी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पाप कुणी केलं? राहुल इकडे आहे, नाही माहित आहे. आणि
त्यांच्या फॉरेन टूरचं मी बोलत नाही, जाऊ दे. जिथे टेंडर तिथे सरेंडर ही भूमिका त्यांनी घेतली. जिथं टेंडर तिथं सरेंडर ही भूमिका तुमची कायम राहिली आहे. त्यांच्या किचन कॅबिनेट मधला चंपकलाल कोण आहे? पत्रकारांनो जरा शोध पत्रिका घ्या, जरा शोधा. मुख्यमंत्री महोदय, रमाबाई आंबेडकरचा 17 वर्ष प्रकल्प रखडला. आपण तुम्ही आम्ही मिळून तो प्रकल्प पुढे नेतोय. SRA बरोबर MMRDA काम करते. त्यांना 17 वर्ष 20 वर्ष भाडं नव्हतं. 160 कोटी रुपये भाडं आपण दिलं. 17,000 घरांचा प्रकल्प पुढे नेतोय. त्याला चालना आपण देतोय. असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी मुंबईतले करतोय, पुढे नेतोय. या आपल्या MMRDA, सिडको, MSRDC, BMC या सगळ्या प्राधिकरणांना घेऊन आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून मराठी माणसाने काय खुराड्यात राहायचं? तुम्ही माड्यांवर माड्या बांधा आणि मराठी माणसाला खुराड्यात ठेवा. हे चालणार नाही. हे महायुती खपून घेणार नाही. आणि या लोकांना चांगली घरं दिल्याशिवाय राहणार नाही. मिठी नदीचं कंत्राट देताना दिनो मोरिया दिसला. आपला मराठमोळा एखादा दिनू मोरे नाही दिसला तुम्हाला? आणि मराठी माणसाचा पुळकार. आणि म्हणून भूमिपुत्रांना काम देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला होता. मराठी बेरोजगार इंजिनियर्सना 10% कंत्राट देण्याचा नियम होता. तो नियम तुम्ही रद्द केला. कोणी रद्द केला? तुम्ही रद्द केला. का केला? याचंही उत्तर द्या. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचीच चलती होती, पण आम्ही आल्यानंतर स्पीड ब्रेकर हटवले आणि ब्रोकर हटवून फेकून दिले. आणि आता 3.5 वर्षात या मुंबईचं मेकओव्हर महायुतीने केलंय. कोस्टल रोड पूर्ण केला. कोणी केला? आता कोस्टल रोड म्हणाले आम्ही केला. रे कोस्टल रोडच्या परवानग्या पासून सगळं जे मिळत नव्हतं ते मोदीजींचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी जाऊन सगळ्या परवानग्या मिळवल्या आणि म्हणून तो कोस्टल रोड झाला. मुंबईतल्या मेट्रो लाईन कोणी पूर्ण केल्या? महायुतीने केल्या. त्याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकला होता. अनेक मेट्रोला स्टे देण्याचं काम केलं, पण ते आम्ही धुडकावून लावलं. कोस्टल रोड कोणी पूर्ण केला? तो सांगितलं मी. 25 वर्ष रखडलेले STP प्रकल्प आपण केले. होते प्रकल्प, STP नव्हती, आता आपण केली. रेस कोर्सवर देखील सेंट्रल पार्क, एक सेंट्रल पार्क जागतिक दर्जाचा उभा राहतोय 300 एकरावर. ती फाईल एकदा मागवली, पण नंतर बंद झाली. का बंद झाली मला माहित नाही. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने आम्ही ती पुन्हा खोलली आणि रेस कोर्सची 125 एकर जागा मिळवली मुंबईकरांसाठी. आमचा स्वार्थ बाकी काही नव्हता. आम्हाला मुंबईकरांना काहीतरी द्यायचं होतं. आणि म्हणून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय. बंद पडलेले सारे प्रकल्प मार्गी लावतोय. 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली आहेत. आता 1 लाख गिरणी कामगारांना घरं देणार महायुती देणार. 20,000 इमारतींना OC देण्याचं काम आपण केलं महायुतीने. पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्धार महायुतीने केलाय. सर्वांना घरं ही प्रधानमंत्री मोदीजींची जी योजना आहे त्याला आपण चालना देतोय. मुंबईत 30-35 लाख परवडणारी घरं या सर्व क्लस्टर आणि SRAच्या माध्यमातून उभी राहतील. फनेल झोन मधल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता, त्याला आपण चालना दिली. त्याला देखील TDR देण्याचं काम केलं. मी यादी वाचायला लागलो तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणून निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी आम्ही केली. झोपडपट्टी मुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घरं देण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केला होता आणि आम्ही तो पूर्ण करणार महायुतीच्या माध्यमातून. 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका देशाने स्वीकारली. येणारं हे वर्ष मुख्यमंत्री महोदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष, जन्म शताब्दी वर्ष. आणि म्हणून ते देखील आपण महायुती म्हणून वेगवेगळ्या उपक्रमाने राबवतोय. पंचवार्षिक कृती पाराखडा असेल, बाळासाहेबांच्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी योजना आपण त्याच्यात करतोय. त्याचबरोबर हक्काचं घर आहे मराठी माणसाला. मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा आणणार
आणि म्हणून या सगळ्या मी त्याच्यामध्ये जात नाहीये. पण मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांची स्वप्न आम्ही महायुती म्हणून पूर्ण करणार. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. कुणी पूर्ण केलं? बाळासाहेबांची स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. 370 कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी पूर्ण केलं. बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी दिली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण अगदी खालच्या थरावर जाऊन त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. काहीतरी वाटलं पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार? देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं गेल्या 11 वर्षात देशात ऐतिहासिक कामगिरी केली. देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आणली आहे. नवीन वर्षामध्ये आपला देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर मुंबईचा सिंहाचा वाटा असला पाहिजे, हे स्वतः प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात. आणि मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मोदीजींनी भरभरून आपल्याला दिलंय. मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल आणि ग्लोबल फायनान्शियल हब करण्याचा संकल्प त्यांनी घेतलाय. मोदीजींनी या मुंबईला, महाराष्ट्राला भरभरून दिलंय. काँग्रेसच्या युपीए सरकारने 10 वर्षात फक्त 2 लाख कोटी दिले होते. प्रधानमंत्री मोदीजींनी 10 वर्षात 10 लाख कोटी दिले. 10 लाख. परवात नाशिक, सोलापूर, अक्कलकोट ग्रीनफील्डला मान्यता दिली आहे. तो देखील समृद्धी महामार्गासारखा गेम चेंजर प्रकल्प होईल. पालघरच्या वाढवण बंदराला 76,000 कोटी रुपये दिले. पूर्ण गेम चेंजर होईल. तिथली सगळीच इकॉनॉमी बदले. हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल. या बंदरामुळे राज्याच्या प्रगतीला डबल स्पीड मिळेल. या भागाचा विकास होईल. तरुणांना रोजगार मिळेल. 40 लाख कोटी गुंतवणूक 5 वर्षात, 50 लाख नोकऱ्या. आणि म्हणून मुंबईला तोडण्याचा विचार सोडा. मुंबईला जोडण्याचंच काम केंद्रातलं एनडीए सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार करतंय. हे छाती ठोकपणे तुम्ही सांगा. सत्तेसाठी युटर्न मारणाऱ्यांना या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुंबईत विरोधकांची मुंबई महायुतीकडे येणारच आहे. त्याच्यामध्ये कुणाला शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून मुंबईला स्थगिती सरकार नको, प्रगती सरकार पाहिजे आहे. ट्रिपल इंजिन सरकार ही मुंबईची लाईफलाईन ठरणार आहे. केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे, महाराष्ट्रात ज्या विचाराचं सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार मुंबईत देखील आपल्याला आणायचं आहे. आणि त्याचा संकल्प आज करायला आपण आलोय. म्हणून विजय आपलाच आहे, पक्का आहे. परंतु गाफील राहू नका. शत्रू कपटी आहे, धोकेबाज आहे, दगाबाज आहे, पाताळ यंत्री आहे. आणि म्हणून गाफील राहू नका. सर्वांनी एकजुटीने काम करा. शिवसेना, भाजपा, आरपीआय, महायुती सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मुंबईची प्रगती, महाराष्ट्राची समृद्धी हेच आपला ध्यास आहे. त्यासाठी घराघरातून विजयाचा रणशिंग फुंकूया. आपला बूथ सर्वात मजबूत, मोदीजी म्हणतात ना, त्याप्रमाणे बूथ लेवल मजबूत झाला पाहिजे. बूथ आपला मजबूत झाला पाहिजे. बूथ मजबूत तर आपण निवडणुका जिंकलो. आणि म्हणून धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह डोळ्यासमोर ठेवून, आपले 2च चिन्ह आहेत, आठवले साहेब. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून येत्या 15 तारखेला आपल्याला प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करतो. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे, त्यांचा डब्बा गुल करायचा आहे. आपल्याला हिंदुत्वाची शान वाढवायची आहे, मराठीचा अभिमान वाढवायचा आहे, मुंबईचा स्वाभिमान वाढवायचा आहे. आणि विरोधकांना चारी मुंड्यात चित करून मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. हा संकल्प आपण करूया. आणि म्हणून जाता जाता 2 शब्द सांगतो. लेकर भगवा महायुति का, लेकर भगवा महायुति का, घर घर तक जाएंगे, घर घर तक जाएंगे. करो जश्न की अब तैयारी, सरकार हम ही बनाएंगे, सरकार हम ही बनाएंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नक्कीच सरकार आपणच बनवणार आहोत. धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब.
आणि आता महाराष्ट्राचे आपले देवा भाऊ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ यांना विनंती करतो की आपण सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या सभेमध्ये ज्यांचा आत्ताच अतिशय हृदयातनं असं भाषण आपण ऐकलं ते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे 2020चे प्लेयर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, माननीय विनोद तावडेजी, रामदास कदमजी, अमित साटमजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, राहुल शेवाळेजी, आनंदराव अडसूळजी, नितेश राणेजी, श्रीकांत शिंदेजी, गोपाळ शेट्टीजी, योगेश कदमजी, प्रवीण दरेकरजी, रवींद्र वायकरजी, मीनाताई कांबळे, गौतमजी सोनवणे, काका खंबाळकर, सिद्धार्थ कसारे, अतुल भातकळकर, मिलिंद देवरा, पराग अळवणी, मनीषा कायंदे, मनीषाताई चौधरी, मिहीर कोटेचा, प्रसाद लाड, दीपक सावंत, प्रकाश सुर्वे, कालिदास कोळंबकर, मंगेश कुडाळकर, योगेश सागर, निलेश राणे, राजन सिंग, चित्राताई वाघ, विद्याताई ठाकूर, श्रीकांत भारतीय, संजय उपाध्याय, मुरजी पटेल, शीतल म्हात्रे, पवन त्रिपाठी, अशोक पाटील, गणेश खणकर, सुशांत शेलार, श्वेताताई परुळेकर, सचिन मोहिते, राजेश शिरोडकर, रवी गायकवाड, भारतीताई लव्हेकर. थकलो मी. मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित सर्व नेते मंडळी, उमेदवार आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे. आणि आजचा दिवस हा याकरता महत्वाचा आहे की तिथीने आज आई जिजाऊंची जन्मजयंती आहे. ज्या आई जिजाऊंनी देव देश आणि धर्माकरता स्वराज्याची निर्मिती करण्याकरता छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं, त्या आई जिजाऊंची जयंती एकीकडे आहे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं रूढीवाद्यांच्या जोखडातनं स्त्रियांना मुक्त करणाऱ्या आमच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची देखील आज जयंती आहे. अशा या पवित्र दिवशी आपण प्रचाराची सुरुवात केली आहे. आणि निवडणूक कधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 15 तारखेला निवडणूक आहे. 14 तारीख आणि 15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे. या संक्रमणामध्ये आपल्याला हा चमत्कार घडवायचा आहे. 16 तारीख ही छत्रपती आमचे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्या दिवशी या मुंबईमध्ये आपला महायुतीचा महापौर आपल्याला बसवायचा आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे. अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले, निवडणुका आल्या की बोल बचन, निवडणुका आल्या की बोल बचन. पण आता बोल बचन नाही, वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत. हे आमचं वचन आहे. अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखवू, हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे.
काही लोकांचं कसं असतं, जहा मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाणा. आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे आहे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जे जपतात त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे. मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो, त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं, मुंबई कुठे गेली का, मुंबईचा कुठे तुटली का, मुंबई कुठे सरकली का. मला तर मुंबई तिथेच दिसली. पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही. मुंबई तिथेच असते. आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं, अरे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढं मिळालं तेवढं या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही. आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे, अरे हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिम्मत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही. आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे. एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो. तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हीच विनंती करतो, ही निवडणूक मुंबईकरांकरता अत्यंत महत्वाची आहे. मला काही पत्रकार म्हणाले, दोघं भाऊ एकत्रित आले, आता तुमचं काय होणार, आता तुम्ही कसं लढणार. मी त्यांना सांगितलं, देखकर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. देखकर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. अरे झूठी आंधियों से वही डरे जिन चिरागों में दम नहीं होता. आता या ठिकाणी खरं म्हणजे शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं, मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला, मेट्रो ही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं, कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी 40चा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं. अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा, प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला, प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली. अर्ध्या रात्री झोपेतून उठवून त्यांना विचारलं तर ते एकच नाव घेतील, माननीय उद्धवजी ठाकरे. ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील. पण बंधू भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले. मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला. मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. पण परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी. आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही. अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले. सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना. एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील.
आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल. आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये. या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे, आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे. आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे, जी ताकद या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मातरम म्हणायला नकार देते, त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत. ज्यावेळी त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलवलं आणि मला सांगितलं, भारताचा तिरंगा झेंडा या माहीमच्या दर्ग्यावर आम्ही फडकवण्याकरता तुम्हाला बोलवतोय, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून हा देवाभाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्या माहीमच्या दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली आणि तिरंगा झेंडा फडकवला. या भारतामध्ये आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे, पण ज्याची या भारताशी दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही, ही देखील आमची या ठिकाणी मानसिकता आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा, वंदे मातरमचा नारा, भारत माता की जयचा नारा तुम्हाला या सभेमध्ये तर ऐकायला मिळेल, पण तिकडच्या सभेमध्ये ऐकायला मिळणार नाही, कारण त्यांनी आता वंदे मातरमची साथ सोडलेली आहे. आता त्यांचा झेंडाही बदललाय, त्यांचा दंडाही बदललाय. आणि म्हणून या मुंबईच्या निवडणुकीत आम्हाला सुरक्षित मुंबई देखील तयार करायची आहे. या मुंबईमध्ये शिरलेले बांगलादेशी गेले 6-8 महिने सातत्याने मागे लागून अनेक बांगलादेशी आम्ही वापस पाठवले, पण पुढच्या काळामध्ये एक एक मुंबईतला बांगलादेशी या बंगाल मधनं आलेला, त्या बंगालच्या रस्त्याने, त्या ममता दीदीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलेला एक एक बांगलादेशी शोधून काढू आणि त्याला बंगालमध्ये, त्याला बांगलादेशमध्ये परत पाठवण्याचं काम आणि सुरक्षित करण्याचं काम हे या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एक सुरक्षित मुंबई आम्हाला तयार करायची आहे. या मुंबईतल्या सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे? या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे? अरे एकेकाळी या गिरणगाव मध्ये, या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस, तो हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत. अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं. आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे. आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे. जिवंत माणसाला त्याचं हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे. अरे बीडीडी चाळीच्या संदर्भात किती वर्ष या ठिकाणी संघर्ष चालला, पण आम्ही निर्णय केला की बीडीडी चाळ ही बिल्डराच्या घशात देणार नाही. या ठिकाणी बीडीडी चाळ मराठी माणसाची अस्मिता ज्या ठिकाणी होती, 80,000 मराठी माणसं त्या ठिकाणी वाट बघत होते, कधीतरी आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल. पण यांच्या कंत्राटदाराच्या, यांच्या बिल्डरांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी हा बिल्डर की तो बिल्डर, त्याच्या या भांडणामध्ये त्या बीडीडी चाळीचा यांनी सत्यानाश केला. पण आम्ही निर्णय केला, बिल्डराची आवश्यकता नाही, म्हाडा स्वतः त्या ठिकाणी बीडीडी चाळ बांधेल. 80,000 मराठी माणसं जी कदाचित हद्दपार गेली असती, वसई विरारच्या पलीकडे घर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती, 100 स्क्वेअर फुटात राहणारी माझे ते मराठी बांधव आज इमारती उभ्या केल्या, त्याच्या चाव्या दिल्या आणि या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये 100 फुटामधनं 500 फुटाचं घर त्याच ठिकाणी मोफत देण्याचं काम आम्ही केलं. मराठी माणसाकरता हे काम आहे. आज अभ्युदय नगरचा विकास त्या ठिकाणी आपण सुरू केला. अभ्युदय नगर जे आमच्या गिरणी कामगारांचं, जे आमच्या मराठी माणसाचं एक अशा प्रकारची ही वस्ती आहे, ज्या वस्तीमध्ये आपल्याला मुंबईची खरी संस्कृती पाहायला मिळते. का त्याचा विकास होऊ शकला नाही, पण आज त्याचाही विकास करण्याचं काम हे आम्ही शिंदेजींनी, आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं आणि आता त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतोय.
अरे पत्राचाळीचा तुम्ही घोटाळा केला, त्या पत्राचाळीत राहणारा तो मराठी माझा माणूस ज्याच्या नावानं हजारो कोटी रुपये तुम्ही खाऊन टाकले, पण त्याला एवढंसही घर दिलं नाही, त्याला बेघर केलं. त्या पत्राचाळीतल्या माणसाला तुमचं पाप आम्ही धुवून काढलं आणि त्यालाही त्याचं हक्काचं घर देणारे आम्हीच या ठिकाणी आहोत. आणि मी तुम्हाला आज सांगतो, आमचा संकल्प आहे, यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही. त्याला इथेच घर देऊ, त्याला मोठं घर देऊ. या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न आहे घराचं ते आम्ही पूर्ण करू. आणि एवढंच नाही तर मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला आम्ही घर देऊ. तुम्ही बघा, जेव्हापासनं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं, महायुतीचं पहिलं सरकार असेल, दुसरं सरकार असेल, आता तिसरं सरकार असेल, या प्रत्येक सरकारमध्ये आपण मोठ्या प्रमाणात एसआरएच्या माध्यमातून योजना सुरू केल्या. जुन्या योजना रखडल्या, पण आपल्या योजना चाललेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज झोपडपट्टीवासियांना घर देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणून मुंबईकरांचा प्रश्न घरांचा आम्ही सोडवतो आहोत. आणि एवढंच नाही तर मुंबईकरांचा दुसरा प्रश्न काय आहे? मुंबईकरांचा दुसरा प्रश्न हा दळणवळणाचा आहे, कम्युटेशनचा आहे. मुंबईकर आपल्या जीवनातले जे क्षण परिवारासोबत घालवायचे ते सगळे क्षण कुठेतरी लोकलमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावर धक्के खात त्या ठिकाणी तो फिरत असतो. त्या मुंबईकराला त्याचं जीवन सुकर करण्याकरता, इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता 450 किलोमीटरच्या मेट्रोचं नेटवर्क आम्ही सुरू केलं आणि त्यातलं जवळजवळ 150 किलोमीटरचं आम्ही पूर्ण केलाय. दरवर्षी आता 50-100 किलोमीटर आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि मी विश्वासानं सांगतो 2028-29 पर्यंत मुंबईच नाही तर जी विस्तारित मुंबई आहे, MMR रिजन आहे, त्याच्या कुठल्याही भागात जाण्याकरता जास्तीत जास्त लागणारा वेळ हा 59 मिनिटाचा असेल. अशा पद्धतीनं मुंबईचं नियोजन केलंय. केवळ कोस्टल रोड करून थांबलो नाही, आम्ही कोस्टल रोडला पुढे बांद्र्यापासून वर्सोयापर्यंत, वर्सोयापासून दहिसर पर्यंत, दहिसर पासून भाईंदर पर्यंत, भाईंदर पासून उत्तन पर्यंत, उत्तन पासून विरार पर्यंत, अशा पद्धतीनं या संपूर्ण रोडचं काम आम्ही करतोय. आणि याच सोबत खऱ्या अर्थानं या मुंबईमध्ये एक पाताळ लोक देखील आम्ही तयार करतोय. पाताळ लोक म्हणजे काय माहितीये? एक टनेल्सचं जाळं या मुंबईमध्ये तयार होत आहे. मुंबईकरांना ट्रॅफिक मध्ये अडकून पडावं लागणार नाही अशा पद्धतीनं टनेल्सचं जाळं हे त्या ठिकाणी ठाण्याहून बोरीवली करता 2-2 तास लागतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकाल. संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे असेल, संपूर्ण ईस्टर्न फ्रीवे असेल, या प्रत्येक गोष्टीला डिकंजेस्ट करण्याचं काम या मुंबईमध्ये आम्ही करतो. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे या मुंबईला पर्यावरण पूरक मुंबई म्हणून तयार करणं. शिंदे साहेबांनी सांगितले खरंय, 25 वर्ष राज्य केल्यानंतर या मुंबईचं या ठिकाणी सांडपाणी थेट समुद्रामध्ये जात होतं. अरे अनेक छोट्या छोट्या शहरामध्ये STP होते, पण मुंबईमध्ये 70,000 कोटीचे फक्त कागद आम्ही पाहत होतो. पण या ठिकाणी STPची निर्मिती नव्हती. मुंबईच्या समुद्रामध्ये, मिठी नदीमध्ये सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात घाण पाणी, सांडपाणी चाललं होतं. 16,000 कोटी रुपयाचे STPचं काम आपण सुरू केलं. आणि मी तुम्हाला सांगतो 2 वर्षात हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या समुद्रकिनारी तुम्ही आज जाता, तुम्हाला वास सहन करावा लागतो. लोक राज्यभरातनं, देशभरातनं चौपाटीवर जातात, घाणेरडा वास सहन करावा लागतो. एकदा STPचं काम पूर्ण झालं की निर्मल आणि अविरल अशा प्रकारचा समुद्र किनारा या मुंबईला देखील पाहायला मिळेल. हे आम्ही करून दाखवलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं मी तर तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय. पुढच्या काळात काय काय करणार आहोत या गोष्टी देखील तुम्हाला सांगणार आहे. पण मी हा संकल्प केलाय, मी आणि शिंदे साहेब आणि आमचे रामदासजी, आमची महायुती, आमचा संकल्प आहे पुढच्या काळामध्ये या मुंबईला आम्ही 17,000 कोटी रुपयाचं पर्यावरणीय बजेट हे त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि संपूर्ण देशामधले पर्यावरण युक्त शहर म्हणून या मुंबईला तयार करण्याचं काम
हे आम्ही करणार आहोत. याची योजना देखील पुढच्या काळामध्ये आपल्यापर्यंत नेऊ. मी आज फार काळ बोलणार नाही. मला आपल्याला आज एवढंच सांगायचं आहे की जे केलंय ते आपल्या नजरेसमोर आहे. आम्ही केवळ बोलणारे लोक नाही आहोत. खरं म्हणजे काही लोक करून दाखवलं असा बोर्ड लावतात. त्यांना विचारा काय करून दाखवलं? भ्रष्टाचार करून दाखवला, अनाचार करून दाखवला, दुराचार करून दाखवला. पण आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या कामाची जिती जागती स्मारक या संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, या मुंबईच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून ही महानगरपालिका आमच्या हातामध्ये द्यावी. पारदर्शी प्रामाणिकतेतून या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक नवीन मुंबई घडवून दाखवू. आज मुंबईमध्ये लोक येतात तर ते म्हणतात मुंबई बदलते आहे, पण आम्हाला केवळ इन्फ्रास्ट्रक्चर बदलायचं नाही आहे. या मुंबईतले गोरगरीब मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं आहे. तो आमचा प्रयत्न आहे. त्याकरता आमचा संघर्ष आहे आणि त्याकरता मुंबईकरांचा आशीर्वाद आम्हाला हवाय. तो आशीर्वाद आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मागतो आणि हा विश्वास व्यक्त करतो. येत्या 15 तारखेला या ठिकाणी एक मोठा विजय आपला होईल. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईचे जेवढे कार्यकर्ते आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने या ठिकाणी काम करावं, एकजुटीने काम करावं, मेहनतीने काम करावं. 15 तारखेपर्यंत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा. आणि मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, 16 तारखेचा विजय हा महाविजय असेल. हा माझा तुम्हाला शब्द आहे. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदरणीय देवा भाऊजी. नक्कीच विजय 16 तारखेला आपला आहे. सगळ्यांना मी जागेवरती उभं राहण्याची विनंती करतो. आपलं महाराष्ट्राचं राज्यगीत आणि राष्ट्रगीतानी आजच्या या महासभेची सांगता होणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी जागेवरती स्तब्ध उभं राहायचं आहे. राज्यगीतानी राज्यगीत आणि त्यानंतर राष्ट्रगीत. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कीर्तीनं तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला सभापते ती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभूराजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दत्तराणी महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की.